हे मानूर नगरीतील नागनाथ देवस्थानाचे मठाधिपती आपल्याला थोडक्यात आपल्याला माहिती सांगतील. श्री क्षेत्र नागनाथ देवस्थान जागीरदार मठ संस्थान मानूर हे जरी आत्ताच्या काळातलं देवस्थान वाटत असलं तरी हे पुरातन महाभारतकालीन मणिपूर नगरीतील मानूर या मणिपूर गावाचा अपभ्रंश होऊन मानूर हे नाव पडलं आणि त्या काळापासून किंवा त्याच्या अगोदरपासून सुद्धा हे नागनाथ देवस्थान आहे. याचं उदाहरण जर सांगायचं जर म्हटलं तर नागनाथाचा उगम किंवा प्रकट ठिकाण जर म्हटलं कोणतं असेल तर नागनाथ देवस्थान नागतळा या ठिकाणी जे तळं आहे त्या तळ्यामधनं या नागनाथ देवाचा उगम झाला आणि त्या ठिकाणी त्यांचा एक व्यक्ती मानूर नगरीतील व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन त्यांचं भजन पूजन अर्चन करायचा आणि त्याच्यावर देव प्रसन्न होऊन देवाने नागतळ्यावरनं मानूर या ठिकाणी मार्गक्रमण केले आणि येथे जे काही नागनाथ देवस्थान आहे ते जर सांगायचं जर झालं तर अर्जुनपुत्र बब्रुवाहन याच्या गुरुची गादी आहे असं सांगितलं जातं. मानूर नगरीचा इतिहास जर पाहिला तर ही पुरातन ऐतिहासिक नगरी या नावाने उल्लेख आढळतो. या नागनाथ देवस्थानचा अनेक प्रकारे महत्त्व जर सांगायचं जर झालं तर नागनाथ देवाला अमावस्याच्या दिवशी जो कोणी भक्तिभावाने मनपूर्वक इच्छेने आपल्या सुख समृद्धी ऐश्वर्य यासाठी जर संकल्प केला म्हणजे नवस केला तर तो नागनाथ देव आपणावर प्रसन्न होतो. फक्त आपण मनोभावे श्रद्धापूर्वक भक्तिपूर्वक त्याचं पूजन अर्चन करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सांगायची झालं तर या मानूर नगरीमध्ये अनेक प्रकारचे जाती धर्मातील व्यक्ती या गावामध्ये राहतात. परंतु नागनाथ देवस्थानच्या ठिकाणी नागनाथाचे मानकरी म्हणून जर कोण असतील तर 18 प्रकार जातीचे भाविक भक्त हे या देवाचे भक्त आहेत. त्याच पद्धतीने जर सांगायचं झालं तर या देवस्थानला उपमठ म्हणजे शाखा मठ हे भरपूर आहेत. या मठाचा आख्यायिका ऐतिहासिक आहे आणि जर सांगायचं झालं तर जुन्या काळामध्ये म्हणजे औरंगजेब निजामशाह यांच्या काळामध्ये या मठाला म्हणजे या देवस्थानला जहागीरदार ही पदवी बहाल केलेली आहे. या क्षेत्रामध्ये जेवढी काही जमीन आहे ती इनामी स्वरूपामध्ये देवस्थानला देण्यात आली होती. नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी सिलिंग ऍक्ट चालू झाला त्या काळामध्ये देवस्थानच्या मठाधिपतींनी अनेक व्यक्तींना काहीतरी कसण्यासाठी जमीन पाहिजे यासाठी काही जमीन त्या व्यक्तींच्या नावावर केली आणि या भागामध्ये अनेक वस्त्या त्यामुळे वसल्या गेल्या. अनेक भाविकांच्या मनामध्ये देवाबद्दल खूप मोठी श्रद्धा आहे. या गावामध्ये कोणत्याही व्यक्तीला सर्पदंश झाला असेल तर त्या व्यक्तीला गावातून दवाखान्यात नेले जात नाही तर मंदिरामध्ये आणून बसवल्यानंतर त्या व्यक्तीला कितीही विषारी साप चावला असेल तर तो व्यक्ती व्यवस्थित होतो. जर देवावर श्रद्धा नसेल आणि त्यानं जर देवाच्या पलीकडे जाऊन मला देवापाशी जायचं नाही आणि दवाखान्यात जायचं असा जर विचार केला आणि त्यांनी जर गाव सोडलं तर निश्चितच त्याचा मृत्यू झाल्याशिवाय राहत नाही. असं अनेक जणांचं उदाहरण प्रत्यक्ष गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी अनुभवलेलं आहे. त्याच पद्धतीने जर सांगायचं झालं फक्त देवस्थानच्या ठिकाणी देवच नसून या ठिकाणी मठसंस्थान सुद्धा आहे. या मठाचे हजारो नाही तर लाखो शिष्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहेत. या देवस्थान मठसंस्थांच्या अंतर्गत विविध प्रकारच्या संस्था, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक वाचनालय आणि होतकरू सगळ्यांना शिक्षण मिळावं याच दृष्टीनं देवस्थानचा उद्दिष्ट असून म्हणून या देवस्थान मठ संस्थांच्या अंतर्गत शिक्षण संस्थेची स्थापना लिंगैक्य गुरुविरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी सन 1983 मध्ये केली.
नंतरच्या काळामध्ये ती शिक्षण संस्था वाढवण्यासाठी त्यांच्यानंतर लिंगैक्य गुरुगिरी शिवाचार्य महाराजांनी अथक परिश्रम घेऊन B.Ed कॉलेजची स्थापना करण्याचा त्यांचा मानस होता, तो त्यांनी परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु त्यांचा कालावधी फक्त 4च वर्षाचा असल्या कारणानं त्यांच्या हातून ते काम पूर्ण झालं नाही आणि नंतरच्या काळामध्ये अनेक तांत्रिक अडचणीमुळे शिक्षण संस्थेचा कारभार जरा कमी पद्धतीने चालू झाला आणि त्या काळामध्ये B.Edची मान्यता निघून गेली. ग्रामीण भागामधील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना शिक्षण मिळावं, कारण ग्रामीण भाग हा बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातील मानोर गाव आणि या मानोर गावातील अनेक शेतकरी शेतमजूर हे ऊसतोड कामगार आहेत. तसं जर पाहिलं तर ज्यावेळी शेतकरी किंवा मजूर आपल्या ऊसतोडणीसाठी जातो त्यावेळी त्याला आपल्या पाल्याची खूप काळजी असते, म्हणून कमी वयामध्ये आपल्या मुलींचं लग्न ते लावतात. ते लावू नये म्हणून या देवस्थानानं पुढाकार घेऊन माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालयाची स्थापना सुद्धा या देवस्थानच्या मार्फत झालेली आहे. आतापर्यंत आपण अनेक ग्रामस्थांच्या माध्यमातून याच्या बाईट ऐकले असतील की देवस्थानचं कार्य कशा पद्धतीने आहे, देवस्थानची आख्यायिका काय आहे. जर अनेक माहिती घेतली तर या देवस्थानामध्ये गोरख चिंच म्हणून जे झाड आहे त्या झाडाची जर आपण सरासरी अंदाज वर्ष जर काढली ते झाड कधीपासून आहे तर त्याचा अभ्यास एक अभ्यासक करत आहेत. त्यांच्या मते अंदाजे या झाडाचं आयुष्य सरासरी 1400 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर मठाचा इतिहास भरपूर मोठा आहे. महाभारत आजपासून 5000 वर्षापूर्वी झालं आणि त्या महाभारतातल्या बब्रुवाणाच्या गुरुची गादी जर म्हटलं तर हे मानूर म्हणजे मणिपूर आणि हा मठ म्हणजे 5000 वर्षापूर्वीचा आहे, हे आपण मानलंच पाहिजे.